मागच्या आठवड्यात मी कोल्हापूरला गेले होते आणि तेव्हा पानामध्ये मामीने हे लोणचं वाढलं आणि तेव्हापासून हे लोणचं माझं फेवरेट झालेलं आहे आणि आमच्या घरीही सर्वांना फार आवडतं। तुम्हीही जरूर करून बघा। एकदा करून तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवलं तर 7-8 दिवस जरूर टिकतं आणि झटपट होणारं हे लोणचं अतिशय सोपी पद्धतीने आज मी इथे तुम्हाला दाखवणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। बाजारातून अशा पद्धतीची तोतापुरी कैरी घेतलेली आहे, अजिबात मऊ नाही आहे, कडक अशी कैरी आपल्याला घ्यायची आहे। त्याची सालं काढून घेऊयात आणि अशा पद्धतीने फोड्या तयार करून घेणार आहोत आणि फोड्या झाल्यानंतर आपण याला फोडणी करून घेणार आहोत। त्यासाठी मी एक पातेलं गॅसवरती ठेवलेलं आहे। पातेलं गरम झाले, त्यामध्ये 1 चमचाभर तेल घालून घेऊयात। तेल तापल्यानंतर आपल्या फोडणीच्या साहित्यामध्ये जे असतं तेच इथे घालायचं आहे। मोहरी घातलेली आहे, जिरं घालून घ्यायचं आहे आणि इथे मी मेथ्यांचाही वापर करणार आहे। मेथ्या खूप छान लागतात या कैरीच्या लोणच्यामध्ये, जरूर घाला। अर्धा चमचा मेथ्या घालून झाल्यानंतर अगदी चिमूटभर आपल्याला इथे हळद घालायची आहे। ज्या फोडी आपण कैरीच्या करून ठेवलेल्या आहेत त्याही यामध्ये घालून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं हिंग, थोडासा हिंग घालायचा आहे आणि त्याच्यानंतर चवीनुसार आपल्याला इथे लाल तिखटाचा वापर करायचा आहे। तर लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आणि लास्टला आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। तर इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे, थोडंसं कमी वाटतं त्यामुळे मी अजून थोडंसं ॲड करते आणि जे सर्व साहित्य आहे छान मिक्स करून घेऊयात। गॅसची फ्लेम मी लोच ठेवलेली आहे आणि खूप सुंदर असं चवीचं लोणचं काही मिनिटातच तयार होणार आहे, तुम्हाला जरूर आवडेल। आता यामध्ये आपल्याला मिक्स झाल्यानंतर पाणी घालून घ्यायचं आहे। तर पाणी कितपत घालायचं आहे तर ह्या ज्या कैरीच्या फोडी आहेत त्या बुडतील एवढंच पाणी घालायचं आहे। त्यामुळे आपण इथे 1 पेलाभर पाण्याचा वापर करणार आहोत। अगदी 1 मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। अगदी झटपट होतं, अगदी सोपी पद्धत आहे, जरूर करून बघा। केल्यानंतर कसं जमलं ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मला सपोर्ट करण्यासाठी जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। झाकण घालून ठेवूयात आणि साधारण आपल्याला 10 मिनटं ह्याला वाफवून द्यायचं आहे, छान शिजवून द्यायचं आहे। 5 मिनटं झालेली आहेत आणि यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे। इथे साधारण 2 चमचे मी गूळ ॲड केलेला आहे। तुम्हाला जर अजून गोड हवं असेल तर तुम्ही थोडासा गूळ अजून ॲड करू शकता, काहीच हरकत नाही आहे। सर्व साहित्य आपण मिक्स करून घेतलेलं आहे। परत एकदा झाकण घालून ठेवूयात आणि साधारण 10 मिनटं याला शिजायला लागतात। तर मीडियम फ्लेमवरती आपण या कैरीच्या कापा ज्या आहेत, फोडी ज्या आहेत त्या शिजवून घ्यायच्यात आणि लोणचं आपलं तयार होणार आहे। अगदी काही मिनिटातच हे लोणचं होतं आणि फ्रीजमध्ये तुम्ही छान 4-5 दिवस स्टोअर करू शकता आणि याचा स्वाद तुम्ही गरमागरम भातवरणाबरोबर, कोणत्याही पराठ्याबरोबर किंवा अगदी चपातीबरोबर सुद्धा घेऊ शकता। नक्की आवडेल। जेव्हा तुम्ही माझ्या कोणत्याही रेसिपीज बनवता तेव्हा त्या कशा जमतायत, तुम्हाला आवडतात की नाही कमेंट करून सांगायला विसरू नका। खूप सुंदर चवीचं हे लोणचं, झटपट होणारं कैरीचं लोणचं इथे तयार झालेलं आहे। खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे, जरूर करून बघा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूयात अशी एक छान रेसिपी घेऊन।